नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर, ते म्हणजे पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळाची योजना कधी व कशी करावी. बऱ्याच महिलांना या विषयावर मनात अनेक प्रश्न असतात. वेळ किती योग्य, शरीर तयार आहे का, मानसिक तयारी कशी करावी. चला तर मग सुरुवात करूया. आईच्या व बाळाच्या आरोग्यासाठी योग्य अंतर ठेवलं की दोघांनाही त्याचा फायदा होतो. पहिलं बाळ थोडं मोठं झालं की दुसऱ्या बाळासाठी वेळ, ऊर्जा आणि प्रेम दोघांवरही देता येतं. आर्थिक, मानसिक व कौटुंबिक तयारीसुद्धा होण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे दुसऱ्या बाळाची योजना खूप गरजेची आहे. तज्ज्ञांच्या मते किमान 18 ते 24 महिन्याचं अंतर ठेवणं आरोग्यासाठी चांगलं आहे. यामुळे आईचं शरीर बळकट होण्यास वेळ मिळतो, गर्भाशय पूर्ववत होतं, शरीरातील पोषण शक्ती सुधारते. कमी अंतर ठेवल्यास काही धोके उद्भवू शकतात, जसं की कमी वजनाचं बाळ, वेळेपूर्वी प्रसूती, आईमध्ये थकवा आणि पोषणाची कमतरता. दुसऱ्या बाळासाठी मानसिक तयारी कशी कराल. पहिलं बाळ मोठं होतंय, त्याची गरज लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाळाच्या विचाराने तणाव वाटत असेल तर नवऱ्याशी किंवा कुटुंबियांशी बोला. दोन्ही बाळांना समप्रेम देण्यासाठी आई, आवडीची समजूत, संवाद यांचा सराव ठेवा. स्वतःसाठी वेळ देणं आणि सेल्फ केअर ही मानसिक तयारीचाच भाग आहे. त्यानंतर शरीराची तयारी व काही तपासण्या करणं गरजेचं आहे. ते म्हणजे दुसऱ्या बाळासाठी शरीर तयार आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही आवश्यक तपासण्या करू शकतो, जसं की हिमोग्लोबिन, थायरॉईड, विटॅमिन डी आणि B12, काही सोनोग्राफी ज्या गरजेनुसार महत्त्वाच्या आहेत त्या. डॉक्टरी सल्ला घेऊनच पुढचं पाऊल उचलावं. शरीरात पुरेशी ताकद आहे का हे बघणं. सिझेरियन झालं असेल तर किमान 2 वर्षाचं अंतर ठेवणं सुचवलं जातं. आता आपण काही आहार, व्यायाम आणि दिनचर्या याच्यावरती चर्चा करूया. पौष्टिक आणि संतुलित आहार, दूध, डाळी, भाज्या, फळं इत्यादी. लोह, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त पदार्थ वाढवा आहारामध्ये. हलका व्यायाम करा, चालणं, योगा, प्राणायाम. झोप पूर्ण होणं आणि मानसिक शांतता ही खूप आवश्यक आहे. आता कौटुंबिक आणि आर्थिक तयारीसाठी काय करू शकता. दुसऱ्या बाळासाठी वेळ, मदत, खर्च हे सगळं आधीच ठरवा. नवऱ्याशी स्पष्ट संवाद ठेवा. घरात कोण मदत करू शकेल याचाही अंदाज घेऊन ठेवा. खर्चाची अंदाजपत्रक तयार ठेवा. हॉस्पिटल, बेबी केअर, शाळा वगैरे वगैरे. आता काही महत्त्वाच्या टिप्स देते. कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. दुसऱ्या बाळासाठी समाज काय म्हणेल यापेक्षा आपले कुटुंब तयार आहे का हे बघा. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पहिलं बाळही अजून छोटं असेल तर त्याची काळजी देखील लक्षात घ्या. तर पहिलं बाळ झाल्यानंतर दुसऱ्या बाळाची योजना ही प्रत्येक आईसाठी खास आणि वैयक्तिक गोष्ट असते. योग्य वेळ, तयारी आणि सल्ल्याने तुम्ही हा निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या आरोग्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आरोग्य म्हणजेच खरी संपत्ती. थँक्यू. बाय.